जय महाराष्ट्र, मी शैलजा जोगल। पुण्यात खरं तर 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे का शहरात प्रत्येक रस्त्यावरती पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई पुण्यात सध्या सुरू आहे। सलग 4थ्या दिवशी पुण्यात 6385 हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांवरती कारवाई करण्यात आली आहे आणि आतापर्यंत पुण्यात 32,000 जणांवरती कारवाई करत लाखोंचा दंड वसूल करण्यात आलाय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईनंतरही पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला विरोधच आहे। खरंच तर ही हेल्मेट सक्ती दुचाकी चालकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आल्याचं म्हटलं जातंय, मात्र पुणेकरांचा हेल्मेटला विरोध नसून हेल्मेट सक्तीला विरोध असल्याचं बोललं जातंय। मात्र हा विरोध का आहे? पुणेकरांना हेल्मेट सक्ती का नकोय आणि राज्यात हेल्मेट सक्ती असताना पुणेकरांना मात्र काय त्रास आहे? प्रशासन निर्णयावरती पुन्हा विचार करणार का? असे अनेक प्रश्न खरं तर पडलेले आहेत आणि हे जाणून घेण्यासाठी जय महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम घेऊन आलाय, हेल्मेट आणि बरंच काही। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? सलग 4थ्या दिवशी पुणेकरांवरती हेल्मेट साठी कारवाई करण्यात आलेली आहे, एकंदरीत काय माहिती द्याल याबद्दल, या कारवाईबद्दल? सचिन, शैलजा, खऱ्या अर्थानं पाहिलं तर पुण्यात 1 जानेवारीपासून पुणे पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्ती लागू केली आणि त्यानंतर आज सलग 5व्या दिवशीही पुण्यामध्ये हेल्मेटच्या कारवाया सुरू आहेत। काल 4 दिवसापर्यंत जवळजवळ 32,000 वाहन चालकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली। ही कारवाई होत असताना या कारवाईला पुणेकरांचा तीव्र विरोध आहे। याच एक हेल्मेट विरोधी कृती समिती ही स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये सर्व पक्षांचे नेते मंडळी यामध्ये सहभागी होते, अनेक नागरिक सहभागी होते। पुणेकरांनी या हेल्मेट सक्तीला विरोध करताना अनेक कारणं दिली की या हेल्मेट सक्तीचे पुण्याची वाहतूक असेल, रस्ते असेल, त्या बाबतीत पुणेकर खूप कंजेस्टेड आहेत आणि त्यामुळे हेल्मेट सक्ती वापरत असताना अनेक अडचणी येतात। आपल्यासोबत हे सर्व पुणेकर आहेत की ज्यांना या हेल्मेट सक्ती आणि हेल्मेट सक्ती का नको, कारण अनेक शहरामध्ये सध्या हेल्मेट सक्ती आहे आणि आपल्या पुणेकरांनाच का नको वाटते हेल्मेट सक्ती? पुणेकरांनाच का नको वाटते असा विषय नाहीये। पुणेकरांचे जर रस्ते बघितले तर तुम्ही खूप छोटे रस्ते आहेत, आमचा स्पीड जो असतो तो 30-40च्या मध्ये असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सक्तीला विरोध करतोय, कुणी घातलं तर त्याला विरोध करत नाहीयेत, ही पहिली बाब। दुसरी बाब, नवीन तुम्ही बातमी बघितली का? जी हायवेवर दारू बंदी केली होती, दुकानं बंद केली होती, आता अध्यादेश काढलाय की तिथं पुन्हा दारू चालू करण्यात आली, म्हणजे स्वतःच्या अखत्यारीतमध्ये त्यांनी तो आदेश काढलाय। आमचं एवढंच म्हणणं आहे की कायद्यानुसार पुणे शहरामध्ये तुम्ही सक्ती करू नका, दंड वसूल करू नका, ज्यांना घालायचे त्यांना घालू द्या, पण ही जी सक्ती करून जो 1 कोटीचा दंड आता 3-4 दिवसात मला वाटतं जास्त वाढला असेल, तर हा पैसा कुणासाठी आणि कसा वापरला जाणार आहे याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं। दुसरी गोष्ट, हेल्मेटला सक्तीला विरोध आज नाहीये, गेली 15 ते 30 वर्ष किंवा त्याच्या वर आहे। मग नवीन आयुक्त आल्यावर हेल्मेट सक्तीचा का हे होतो, हट्ट का केला जातो? कालच जागृत पुणेकर कृती समितीने आरटीओला जेव्हा निवेदन दिलं तर आरटीओने सांगितलं आमचा हेल्मेट सक्तीशी संबंध नाही, तो पोलिसांचा अजेंडा आहे ते राबवत आहे। मग याचा अर्थ काय? म्हणजे ज्याला ज्या डिपार्टमेंटला पाहिजे त्यांनी सक्ती करायची आणि पुणेकरांचे पैसे खिशात घालायचे, हाच उद्देश होतो आणि तो उद्देश आम्ही सफल होऊन देणार नाही, आम्ही दंड भरणार नाही। काय कारवाया करायच्या त्या करा, कारवाई करायची ते करा, मात्र एक कोर्टाची बाब आणि कोर्टाचे आदेश तुम्ही दाखवले होते, एक माहिती समोर आणली होती, काय होती नेमकी ती आणि काय ह्या हेल्मेटच्या बाबत होतं? सर्वात महत्त्वाचं पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, पुणे शहराला काय महानगरपालिका क्षेत्र, पालिका क्षेत्र महाराष्ट्रातल्या, मग ती ठाणे असेल, मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, या सगळ्या पालिका क्षेत्रांमध्ये हेल्मेट सक्ती लागू होत नाही हे कायदा म्हणतोय। जोपर्यंत केंद्रातला कायदा आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा कायदा बदलला जात नाही तोपर्यंत या आयुक्तांना आम्हाला हेल्मेट सक्ती लागू करता येत नाही। ही आत्ताची बेकायदेशीर कृती हे आयुक्त करत आहेत, खाकी वर्दीतले हे खंडणीखोर आहेत असं मी समजतो। खरं पाहिलं तर तुम्ही काल आरटीओला भेटला, हेल्मेट सक्ती झाली पाहिजे, लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे। इतर शहरामध्ये हेल्मेट सक्ती आहे किंवा तिथं ते हेल्मेट वापरतात, पण पुणेमध्ये हेल्मेट वापरायला आपला विरोध एवढा का होतो? मुळामध्ये आज पुणे शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मेट्रो आणली, कोट्यवधी रुपये खर्च केलेत आणि पुणे शहरामधली आज वाहतूक व्यवस्था पूर्ण लॅप्स झालेली आहे। आज पीक आवरमध्ये
पुणे शहरातला माणूस, कुठलाही माणूस वेळेत घरापर्यंत पोहोचू शकत नाही, घरातून बाहेर पडू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही आपण मान्य केली पाहिजे. आज हेल्मेटच्या नावाखाली पुणे शहरातले पोलीस वाहतुकीचं नियोजन करण्यापेक्षा ते फक्त हेल्मेट न घालणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा ते प्रयत्न, म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे खंडणी गोळा करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. बरं, हे तुम्ही कोण ठरवणार? जरी कायदा जरी असा आम्ही कायदा पाळतो, पण या राज्यामध्ये, या देशामध्ये अनेक कायदे आहेत. मग त्या कायद्याची अंमलबजावणी का करत नाही? दुसरी गोष्ट अशी, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये PMPL ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणारी कंपनी आहे. तर व्हेकल ॲक्टमध्ये अशी सुद्धा तरतूद आहे की रंगसंगती, त्याच्यासाठी सिग्नल रेड आणि येलो असं असताना आज पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणारी PMPL कंपनी RTOचे नियम ही पायदळी तोडवते. त्यामुळे हे सरकार, हे पोलीस या PMPLवर कारवाई करेल का? स्टँडिंग, सिटिंग असे काही RTOचे नियम असतात, त्याचंही उल्लंघन केलं जातं, तर पुणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील का? तर माझं म्हणणं काय की सरकारी आस्थापनांसाठी वेगळा कायदा आणि पुण्यातल्या नागरिकांसाठी वेगळा कायदा. असं का? पुण्यातले नागरिक हे काय पाकिस्तानातून आलेत का? तर नाही, पुणेकर आहेत. नक्कीच खऱ्या अर्थाने एक कृती समिती ज्यावेळेस आपण नेमली, यामध्ये सर्व पक्षीय आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BJP, यामध्ये सर्व पक्ष असताना आत्ता विरोध होतोय वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्ही आता पुढची काय भूमिका असेल तुमच्या? नाही, काय पुढची भूमिका निश्चित आता आहे बघा. आम्ही लोकांच्या आग्रह असतो जनआंदोलन केलं, आम्ही प्रबोधन केलं, मीटिंग घेतल्या, अनेक अधिकाऱ्यांना विनंती केल्या. हे करूनही काही फरक पडत नाही. शेवटी आहे बघा, हे सगळे निर्णय कुठलेही पोलीस स्वतःहून कधीच राबवत नाही. त्यांना शासनाचा आदेश असतो किंवा शासनाचा आग्रह असतो आणि म्हणूनच तो निर्णय राबवत असतात. या ठिकाणी पुढचं पाऊल निश्चितच पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी विनंती करण्याचं राहील. हे पहा, ह्या गव्हर्नमेंटची गंमत आहे. या गव्हर्नमेंटनी दारूबंदी हायवेवर केली, काही दिवसांची दारूबंदी उठवली. या गव्हर्नमेंटनी प्लास्टिक बंदी केली, काही दिवसांनी ती बंदी उठवली. आता हेल्मेट सक्ती केली आहे, त्याचंही काय होणार आहे याचाही आम्हाला अंदाज आहे. प्रत्येक बंदी ही कशाकरता केली जाते, त्याच्या पाठीमागं कुठलं समाजकारण आहे, अर्थकारण आहे का राजकारण आहे, हे सुज्ञ पुणेकर निश्चित जाणतात आणि त्याचं उत्तर 2019ला ते त्यांना निश्चित देतील, हे मी पुन्हा एकदा या शासनाला सांगतो. खरं तर अनेक नागरिक आहेत आपल्या बोलण्यासाठी. काय सांगाल, सध्या हेल्मेट सक्ती पुण्यात आहे आणि त्या हेल्मेट सक्तीवर तुम्ही कशा प्रकारे पाहता एक नागरिक म्हणून? हेल्मेटचे आता सरकारने जे सांगितलेलं आहे की जो गाडी चालवल त्याने हेल्मेट घाला. हेल्मेट घालायला काय कोणाची मना नाही, पण ते हेल्मेट घालण्याकरता पहिले आपले रस्ते बघा, ते बांधकाम चाललेले, ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जर रस्ता जर सुरळीत झाला तर लोक ऑटोमॅटिक हेल्मेट घालणारच. कारण जर सगळीकडे सुव्यवस्था जर व्यवस्थित असली तर लोक साहजिकच, हेल्मेटला माझा विरोध नाही, त्याशिवाय लोक हेल्मेट कुणी घालणार नाही. कुणाला असं वाटतं की हेल्मेटले माझी डोक्याची केसच जातात, कुणाला वाटतं की ऐकू येणार नाही म्हणजे पाठीमागचं हॉर्न जर वाजवलेला. पण ही वास्तविक बात आहे, हेल्मेट असं पाहिजे की लोकांना ऐकू बी आले पाहिजे आणि व्यवस्थित दिसलीही पाहिजे. थँक्यू. नक्कीच हेल्मेट वापरत असताना किंवा हेल्मेटची सर्व तयार करत असताना त्याचा आकार किंवा त्याची घालण्याची पद्धत ही सर्व असताना, बाबा कशा प्रकारे बघता पुण्यामध्ये आता हेल्मेट सक्ती आहे, तुम्ही पण वाहतूक व्यवस्था पाहताय? नाही, वाहतूक व्यवस्था जी आहे आणि आपल्या पुणे शहरातील जे रस्ते आहेत ते रस्ते पाहता आणि इथली लोकसंख्या, या लोकसंख्येला आधारून तरी त्याचा विचार करायला पाहिजे सरकारने की बंदी का हेल्मेट सक्ती का करता. हेल्मेट सक्ती जर तुम्हाला करायचीच असेल, हेल्मेट सक्ती जर करायची असेल तर प्रथमतः लोकांचं प्रबोधन चांगल्या प्रकारे करा, रस्ते तयार नीट करा. रस्ते जर तुमचे नीट नाही आहेत तर पुन्हा हेल्मेट घातल्यानंतर काही लोकांना ऐकू येत नाही किंवा बाजूचं दिसत नाही आहेत, तर हेल्मेट अशामुळं या गर्दीच्या वेळेस तरी हेल्मेट नको आहे. तुम्ही हायवेला वापरा ना, हेल्मेटला बंदी करा असं आम्ही म्हणत नाही आहे. हेल्मेट वापरा, परंतु कशी वापरा? हायवेला वापरा. त्या तुम्ही आतमध्ये शहरामध्ये वापरून काय मिळतं? शहरात इतक्या गजबजीत असतं की आजूबाजूला काय आवाज आला हा सुद्धा ऐकू येत नाही. त्या माणसाने करायचं काय? नक्कीच पुण्याची वाहतूक व्यवस्था महत्त्वाचं आहे. डॉक्टर खरताना तुम्ही तर डॉक्टर पेशात आहे, सध्या वाहतुकीचा प्रश्न पाहता अनेक अपघात होतात. अपघातामुळे संख्या कमी करण्यासाठी आयुक्तांनी काल एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं की अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट सक्ती जरुरीची आहे. कशा प्रकारे बघता याच्यात? नाही, मी आयुक्तांच्या म्हणण्याला समर्थन माझं पार्शली आहे की अपघात कमी करणे हेल्मेट आवश्यक आहे. मात्र त्यापूर्वी आयुक्तांनी आल्यानंतर पुण्याचा शहराचा आढावा घेणं गरजेचं होतं. पुण्यामधले रस्ते सर्वात घाणेरडे रस्ते आहेत. पुण्यामध्ये इतके खड्डे आहेत
PMPLची कुठली बस येईल, कुठल्या पत्राला एखाद्या महिलेचा पदर अडकेल आणि अपघात होईल, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या पहिल्या आयुक्तांनी म्हणजे पुणे मनपा आयुक्तांनी महापालिकेच्या आयुक्तांनी यांनी बसून की कुठल्या ठिकाणी फक्त हेल्मेट असलं की जीव वाचेल असं नाही, तर तुम्ही सार्वजनिक व्यवस्था पहिलं सुधारणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट माहितीच्या अधिकाराचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये स्पष्ट 1998 वाहन अधिनियम 1988 नुसार कलम 129 मध्ये ज्या महापालिका आणि नगरपालिकामध्ये वाहनांना ही सूट दिलेली आहे. हे सर्वात महत्त्वाचं, हे पोलिसांनी हे पत्र वाचणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला असं वाटत असेल की हे आवश्यक आहे तर ही काय हेल्मेट ही काही अय्याशी करण्याची गोष्ट नाही. मग जर ती अय्याशी गोष्ट नाही तर त्याच्या 28% GST का तुम्ही लावता? जर 28% GST तुम्हाला जर चांगल्या सवयी लावायच्या आहेत तर तुम्ही 28% GST त्याच्यावर माफ करा. 1000 रुपयाचं हेल्मेट हे 28% 280 रुपये कमी करून जर दिलं तर ते गोरगरिबाला परवडेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना हेल्मेट वापरायचं त्यांनी हेल्मेट वापरा, ज्यांना नाही वापरायचं नको वापरा. मात्र ज्यांनी वापरले त्यांनी हेल्मेटची पावती आणि त्याच्या घराची पट्टी आणि वाहनाचा टॅक्सची झेरॉक्स हे जर महापालिकेला सबमिट केली तर त्या ठिकाणी 500 रुपयाची सवलत किंवा एखादी सबसिडी ही शासनाने महापालिकेने पुढाकार घेऊन दिली तर तो जनसामान्यांना या महागाईच्या काळात एक आधार मिळेल आणि एक चळवळ निर्माण होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुणेकरांना कोणीही नावं ठेवू नका. पुणेकर ही कायद्याने चालणारी माणसं आहेत. जिथं पुण्यात चालतं ते सगळ्या जगात चालतं. त्याच्यामुळे पुण्याला दुसऱ्या कोणीही शिकवण्याची गरज नाही. पुणेरी लोक ही कायद्याला धरून वागतात. त्याच्यामुळे हेल्मेट हे मुळात महापालिकेच्या प्रशासनानं हे थोडंसं या शहराला धरून वागलं पाहिजे. या शहराचा जनभावनेचा आदर आपण केला पाहिजे असं मला वाटतं. पुणे शहरात हेल्मेट सक्ती करण्याची पहिली वेळ नाही. या अगोदरही हेल्मेट सक्ती करण्यात आली, परत त्याला स्थगिती देण्यात आली. आपल्यासोबत माजी महापौर आणि नगरसेवक आहेत प्रशांत जगताप. कशा प्रकारे बघता, या अगोदर हेल्मेट सक्ती झाली त्याला तीव्र विरोध होता, आता हेल्मेट सक्ती झाली, मात्र यावर अजूनही राजकीय नेते मात्र कुठल्या याच्यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय, ज्यावेळेस आमचा पक्ष त्या ठिकाणी राज्यामध्ये सत्तेवर होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यावेळेस या आत्ताच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गिरीशजी बापट यांनी त्यावेळेस हेल्मेटचा मोर्चा विधान भवनावर नेला होता आणि त्यावेळेस खूप साऱ्या वल्गना केलेल्या होत्या की त्यांचा पक्ष जर सत्तेत असेल तर काय करू शकेल. आज पालकमंत्री गिरीशजी बापट या पुणे शहराचे पालकमंत्री आहेत आणि त्या ठिकाणी हेल्मेटच्या संदर्भामध्ये मागच्या 10-15 दिवसामध्ये जो काही खेळखंडोबा या शहरामध्ये चालला आहे, जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाचा कर त्या ठिकाणी किंवा दंड वसूल केलेला आहे नागरिकांच्या खिशातून. त्या संदर्भात पालकमंत्री मूळ म्हणजे गिळून का गप्प आहेत हा पहिला प्रश्न. त्या संदर्भात त्यांना कदाचित सत्तेची काय धुंदी आली काय हा माझा प्रश्न आहे. पण मी ज्याप्रमाणे सांगतो, मला असं वाटतं की पोलिसांना खूप सारी कामं आहेत. मी पोलिसांचा सन्मान ठेवतो, मला न्यायालयाचा सुद्धा सन्मान ठेवायचा आहे. पण माझा पोलीस आयुक्तांना एक प्रश्न आहे. पुण्यामध्ये जी काय दादागिरी वाढलेली आहे, पुण्यामध्ये जी काय दहशत वाढलेली आहे, अवैध धंदे वाढलेत, जुगाराचे क्लब खूप वाढलेले आहेत, याच्या संदर्भामध्ये पोलीस काय करायला तयार नाही आहेत. पण त्या ठिकाणी हेल्मेटच्या संदर्भात हेल्मेट हे सोयीच्छेने वापरावं, जे पुणेकर वापरतायत माझा त्यांना पाठिंबा आहे. पण पुण्याची जी काय भौगोलिक रचना ती वेगळी आहे. त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये लोकल आणि बाकीच्या गोष्टी मोठ्या असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना 2 व्हीलर वापरणं किंवा हेल्मेटच्या संदर्भामध्ये फार त्रास होत नाही. पण पुण्याची वेगळ्या गोष्टी आहेत. पेठांचं शहर आहे, त्या ठिकाणी अरुंद शहर आहे. या शहरामध्ये छोट्या मोठ्या कामासाठी जर त्याला हेल्मेट वापरलं नाही म्हणून जर 500 रुपयाच्या जर 3 पावत्या जर दिवसाला भराव्या लागल्या तर त्या पुणेकरांनी करायचं का हा मोठा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की प्लास्टिक बंदी, त्या ठिकाणी पाणी टंचाई, पाण्याची कपात, आता हेल्मेट, हे सगळे प्रश्न म्हणजे पुणेकरांनी गेल्यास 8 आमदार इथून शहरातून निवडून दिले होते. यावेळेस सर्वेमध्ये दाखवते की 2-3च आमदार निवडून देतील बीजेपीचे. त्याच्यामुळे कदाचित अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना दहशतमध्ये ठेवलं जात आहे आणि मग पुढे येऊन पालकमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी येऊन शहरामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये सांगायचं की मी हेल्मेट बंदी करेल, हेल्मेटला स्थगिती देईल, हेल्मेटच्या नाही का त्या ठिकाणी सक्तीला स्थगिती देईल आणि मग पुणेकरांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करायचा. हा जो काय पोरकटपणा आहे, हा जो काय राजकारणाचा खेळ आहे, तो भाजपनी आणि पालकमंत्र्यांनी थांबवा अशी माझी विनंती. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनेक अडचणी आहेत हेल्मेट वापरताना आणि हेल्मेट सक्ती नको, हेल्मेट वापरायला पुणेकरांचा विरोध नाही, मात्र सक्ती नको या सर्व नागरिकांचे म्हणणं आहे. शैलजा, नक्कीच सचिन, आपण पाहिलंय की जवळपास 4 दिवसामध्ये 32,000 जणांवरती कारवाई करत लाखोंचा दंड या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे. पुणेकरांचं म्हणणं देखील आपल्याला जाणून घ्यायचंय. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
तर पुण्यात सध्या हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे आणि हेल्मेट सक्ती झाल्यानंतर 4थ्या दिवशी जवळपास 6,000 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे। 4थ्या दिवस अखेर 25,000 पेक्षा जास्त पुणेकरांवरती पोलिसांनी कारवाई केली असून पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पुणे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी हेल्मेट स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरला पाहिजे। आज नाही तर उद्या सर्वांना मरायचंच आहे, पण विनाकारण का मरायचं असं मत त्यांनी व्यक्त केलंय। पुण्यात अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट गरजेचं आहे आणि नियमांचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। त्यामुळे पुणे पोलीस मात्र हेल्मेट सक्तीवरती ठाम आहेत असं ते म्हणाले। पुण्यामध्ये आपल्याला दरवर्षी 200 ते 300 लोक मरतात ऍक्सिडेंट मध्ये। सर्व म्हणजे आपण जे जन्मलं आज नाही तर उद्या आपल्याला मरायचंच आहे, पण आपल्याला विनाकारण मरणं कोणालाही आवड नाही। मरणं एक आहे, 200 ते 300 लोक मरणं आहे आणि तेवढा किंवा दुप्पट लोक सिरियस इंजरी मध्ये आहे, फ्रॅक्चर होतात, म्हणजे कोमा मध्ये असतात, पॅरालिसिस असतात, म्हणजे त्यांना त्रास आहे आणि त्यांच्या घरच्या लोकांना पण त्रास आहे। तर पुण्यात आमचे प्रतिनिधी आहेत सचिन जाधव, मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहे। सचिन, एकंदरीत पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे। कुठेतरी राष्ट्रवादी आणि मनसे यांचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे। या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकारण सुद्धा तापत असून राजकारणी लोक आपली पोळी या सगळ्या प्रकरणामध्ये भाजून घेतात असं वाटत नाहीये का? नक्कीच शैलजा, खऱ्या अर्थानं पाहिलं तर या अगोदर ही पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती केली होती। हेल्मेट सक्ती झाल्यानंतर सर्व पक्षीय कृती समिती जाहीर झाली आणि ती कृती समितीने तीव्र आंदोलनं केली आणि आंदोलनानंतर पुण्यातील हेल्मेट सक्ती रद्द करण्यात आली। या ठिकाणी सर्वच पक्षाचे असल्यामुळे माझ्यासोबत काही नागरिक आहेत की नेमकी त्यांच्यावर या हेल्मेट सक्तीवर काय भूमिका आपण जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे बघता, यात राजकारण होतं असं वाटतं या सर्व हेल्मेट सक्तीमध्ये? हे सर्वप्रथम मी सांगतो, एक गृहीत तुम्हाला सांगतो की हे पक्ष विरहित आंदोलन आहे। ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा त्यामध्ये आम्ही पक्ष किंवा राजकारण आणत नाहीये। मी गेले 35 वर्ष पेठांमध्ये राहतो। झाशी राणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करतो, तसेच गणेशोत्सव मंडळाचा एक प्रतिनिधी मी आहे। पेठांमध्ये जर का तुम्ही आलात तर जे खड्डे आहेत, जे काही गजबजलेली वस्ती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे हेल्मेट घालणं हे फार जिकरीचं जाईल। गणपती उत्सव जो आहे, आणि मला माहिती आहे ना की सकाळी उठून मला ब्रश करायचा आहे, मला माहिती की मला सकाळी उठून व्यायाम करायचा आहे, मला माझी शरीराची मला स्वतः काळजी घेता मी सक्षम आहे। जेव्हा मला केव्हा बाहेर जायचंय, मला जेव्हा हायवेला जायचंय, तेव्हा मी हेल्मेट घालणारच आहे। सुरक्षेसाठी नागरिक हेल्मेट घालतील। तुम्ही अपंग व्यक्ती आहे, कशा प्रकारे हेल्मेटला तुम्ही पाठिंबा देता असे बोलतो की कशा प्रकारे हेल्मेट झाली पाहिजे? मी दिव्यांग असल्यामुळे मला माहिती आहे की किती अडचणींना सामोरं जावं लागतं। जर हेल्मेट नसेल माणसाने घातलं तर त्याला गंभीर धोका इजा होण्याची शक्यता असते। कारण तुम्ही जर पाहिलं की पुण्यामध्ये जे अपघातचे प्रमाण पाहिलेले, जे 100 अपघात झाले असेल तर ते 70% अपघात हे हेल्मेट नसल्यामुळं झालेले आहेत, गंभीर दुखापत। कारण हेल्मेटमुळं माणसाच्या डोक्याचं संरक्षण होतं आणि हेल्मेट फक्त खाली अपघाताने पडल्यानंतरच इजा होतात असं काही नाही। जे मोठे मोठे बसेस आहेत, टेम्पो आहे, ट्रक आहे, त्यांचा टायर जरी फुटला तर तो टायरचा एखादा तुकडा उडून इतक्या वेगाने लागतो की माणसाचा त्यामुळं जीव जाऊ शकतो। त्यामुळं मी तर सर्वांना असंच आव्हान करेल की आपण हेल्मेट घाला। कारण तुम्ही जर हेल्मेटला विरोध करणाऱ्या लोकांच्या कुटुंबातील लोकांची जर प्रतिक्रिया घेतली, त्यांना विचारलं की तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जर त्यांनी हेल्मेट घालायला पाहिजे का नको, तर ते निश्चितच सर्व कुटुंबातील व्यक्ती सांगतील त्यांच्या काळजीपोटी की आमच्या व्यक्तीने सुद्धा हेल्मेट घातलं पाहिजे। नक्कीच हेल्मेट घातलं पाहिजे। आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत पुणेकर की ज्यांचं हेल्मेटच्या विषयी काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे बघता बाबा हेल्मेट सक्ती पुण्यामध्ये करण्यात आली त्याच्यावर? सांगतो, पुण्यात असं सामान्य नागरिक आहे, सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, तर हे जे सगळं जे आहे ते जो कायदा पाळणार आहे त्याच्यासाठी हे सगळं। फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता सिंहगड रोडला एवढ्या समस्या आहेत, काही काम होत नाही आहे। फॉर एक्झाम्पल की आता खडकवासला मतदारसंघ आहे, तो पुणे शहराला जवळ आहे, तो जोडला आहे बारामती मतदारसंघाला। तर तो पुण्याचं जे पाणी आहे, म्हणजे पुण्याच्या महापौरांना पण माहिती आहे बरं का, की पुण्याचं पाणी सगळं पाणी लवासाला आणखीन याला पळवलं आहे, कुठं नांदेडला बरं का, नांदेड सिटी। हेल्मेट सक्ती योग्य आहे ऐका का? तर हे जे आहे इथं त्यांना दिसतंय की पुण्याला पाण्याचे शॉर्टेज आहे, पण पाणी त्यांनी जबरदस्ती केली ना, तर त्याच्यामुळे ते पाणी त्यांनी तिकडं पळवलं आणि महापूर डिक्लेअर करतात, पुण्याला पाणी कपात होणार।
म्हणजे संबंध कशाचा की ज्या देशात जो कायदा पाळतो त्याच्यासाठी यांनी जबरदस्तीने पाणी नेलं तिकडं. मग आता महापौरांना माहिती आहे सगळं की पुण्याच्या पाण्याची परिस्थिती. हेल्मेट सक्ती नको आहे कारण ह्या देशात मी गिरीश बापटांना सांगितलं होतं बरं का की या बाबतीत 2004 त्या मनीषा घाटे तेव्हाच्या नगरसेवका नाही तसलं काही नाही म्हणले, काही नाही, काय सगळं काय माहिती असतं त्यांना, पण ते जाणून वृद्धांचे म्हणणं आहे की हेल्मेट सक्ती नको आहे. खऱ्या अर्थात तुम्ही कशा प्रकारे बघता हेल्मेट सक्तीकडे? तुम्ही हेल्मेट घेऊन आला. मी हेल्मेट सक्तीला लोकांनी नेहमीचेच प्रॉब्लेम सांगितलेले आहेत. मी फक्त सिनियर सिटीजनच्या बाबतीत माझं वय 77 आहे बरं का, आत्ता घालून आलेलो आहे, हातात हेल्मेट आहे बरं का. तर ते काय झालं तर हे घातल्यानंतर हे स्टँडर्ड कंपनीचं आहे, अगदी स्टील बर्ड वगैरे बरं का. हे घातल्यानंतर मला ऐकायला येत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामुळे मला समोरच्या दोनचे मिरर असतात मागे पाहण्याकरता, त्याच्यामध्ये काहीही दिसत नाही. मला स्पॉन्जिलायटिस आहे. आता हे असताना मी सगळ्या गोष्टी हे सगळं असताना हे हेल्मेट सिनियर सिटीजननी कसे घालावे याचं उत्तर द्यावे. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनेक समस्या ज्या आहेत ते हेल्मेट घालताना होतात. एकूणच पाहिलं तर हेल्मेट सक्ती झाल्यानंतर वेगवेगळ्या कृत्या पुण्यामध्ये करण्यात आल्या, कविता करण्यात आल्या. आपल्यासोबत बंडा जोशी कवी आहेत, त्यांनी हेल्मेटवर एक छानशी अजून एक कविता केली, ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. हे विडंबन आहे सुप्रसिद्ध गाण्याच्या चालीवर. हेल्मेट सक्तीचा फतवा हलावी, हेल्मेट सक्तीचा फतवा हलावी, डोक्यावर घमेल वागवायला. कसा लागू हेल्मेट घालायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला, कसा लागू हेल्मेट घालायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला. हेल्मेटचा डोक्यावर मोठा भार, मानेला होई स्पॉन्डिलायटिस आजार. डोकं येत नाही आता हलवायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला, कसा लागू हेल्मेट घालायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला. कडक उन्हात इतकं तापतं हेल्मेट की त्यावर अंड्याचं होईल आमलेट. कडक उन्हात इतकं तापतं हेल्मेट की त्यावर अंड्याचं होईल ऑमलेट. टक्कल आत लागलं भाजवायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला, कसा लागू हेल्मेट घालायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला. स्कूटरवर जाताना स्पीड ब्रेकर, हाड खिळखिळी होती त्यावर. बॉडीचे पार्ट लागले मोडायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला, कसा लागू हेल्मेट घालायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला. हातगाड्या मंडई रस्त्यात भरती, अतिक्रमणांवर काही ॲक्शन नाही. हातगाड्या मंडई रस्त्यात भरती, स्कूटरवाले त्यातच कसरत करती. वेग कधी येत नाही वाढवायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला, कसा लागू हेल्मेट घालायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला. हेल्मेटनं बंद होती दोन्ही कान, ऐकून येती कानाला हॉर्न. हेल्मेटनं बंद होती दोन्ही कान, ऐकून येती कानाला हॉर्न. वाहन लागतील धडकायला हो, कसा लागू हेल्मेट घालायला, कसा लागू हेल्मेट. नक्कीच खऱ्या अर्थानं ज्यावेळेस हेल्मेट सक्ती झाली त्यावेळेस अशा प्रकारे खरं तर पाहिलं तर पुणेकर वेगवेगळ्या कृत्या करून हेल्मेट सक्तीला विरोध करतायत. मात्र पोलीस आयुक्त अजूनही हेल्मेट सक्तीवर कायम आहेत. त्यामुळं आता पुढचा पुणेकरांचा प्रवास कसा आहे ते पाहावं लागणार आहे. शैलजा. नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही केलेल्या आमच्याशी बातचीतीबद्दल. आपण पाहिलंय का पुणेकरांवरती कारवाई झाली तरी मात्र त्यांचा हेल्मेट सक्तीला जो विरोध आहे तो कायम आहे. खरं तर पुणेकरांनी त्यांच्या ज्या भावना आहेत, प्रतिक्रिया आहेत हेल्मेट सक्तीबद्दलच्या, त्या नक्कीच जय महाराष्ट्रला कळवाव्यात. आम्ही आवाहन करतो जय महाराष्ट्र तुमचा आवाज हा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवेल. त्याचप्रमाणे हेल्मेट सक्ती ही दुचाकी चालकांच्या खरं तर सुरक्षेसाठी करण्यात आल्याचं स्थानिक प्रशासन म्हणतं आणि कायद्यापुढे नक्कीच कुणीही मोठं नाहीये हे आपण सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. बुलेटिनमध्ये वेळ झाली तर थांबण्याची. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.